बापू खरा म्हणजे तुमच्यावर लोकांचं प्रेम बघून एकदम ओके वाटतंय. सांगोलेकरांचे शब्द आभार कुठल्या शब्दात मानू या ठिकाणी. आणि अरे बस बस. आणि म्हणून गेले काही दिवस मी आभार यात्रेच्या निमित्ताने सगळीकडे फिरतोय. इथं पण मी बापूंना ज्यांनी मतदान केलं त्या सर्व मतदारांचं देखील अभिनंदन करतो. आणि आभार तर मानलेच पाहिजे. आणि सांगोल्यात शहाजी बापूंना यश आलं नसलं तरी तेच तुमच्या हृदयातले नेते आहेत हे मला माहीत आहे. आणि मगाशी म्हणाले जयकुमार, या आमदार असू दे नामदार असू दे काही असू दे, एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमागे आहे, त्याला काय चिंता काय करायची गरज. कार्यकर्ता काम करणारा असतो, त्याला हार जितीची पर्वा नसते. आपले आमदार बाबासाहेब इथं बसले, त्यांनी मला काही कामं सांगितली. मी त्यांना सांगितलं बिलकुल चिंता करू नका. एकनाथ शिंदे असा आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्या पक्षाचा आमदाराला कधी मी बघितलं नाही. त्याचं काम कसं होईल हेच मी पाहिलं. आणि तो आनंदात आपल्या मतदारसंघात जाईल आणि विकास प्रकल्प राबवेल हे मी पाहिलं. आणि म्हणून बापू तुमच्या मतदारसंघात किती पैसे आले? 5,500 कोटी रुपये आले. हे लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आले नव्हते. आणि जयकुमार गोरे यांनी सांगितलंय, इकडं गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू असेच दोघं असतात, अलटून पलटून असतात. तिसरा कोण असतो का इकडं? तिसरा कोण नाही. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, अनेकदा काम करून यश मिळत नसतं, निराश व्हायचं नाही, काम करत राहायचं. आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही. पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते. त्यामुळे चिंता करू नका. मगाशी ज्योतिताई म्हणाल्या, काय म्हणाल्या त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल,